नमस्कार मित्रांनो. मी शेतात खूप काम करतो, मी बाहेर खूप काम करतो, मी घरात खूप काम करते किंवा मी ऑफिसमध्ये दिवसभर काम करत असतो. मग मला व्यायामाची काय गरज आहे? हा आपल्या भागातील एक खूप मोठा गैरसमज आहे. माझ्याकडे बरेच पेशंट्स येतात आणि ते सांगतात की सर, आम्ही दिवसभर इतकं काम करतो की आम्हाला व्यायाम करायची गरजही नाही आहे आणि आम्हाला व्यायाम करायला वेळही नाही आहे. तर आज मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मोहित जांभरुणकर. मी एक फिजिओथेरपिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट आहे. व्यायामामध्ये आणि दिवसभर काम करण्यामुळे जे एक्झर्शन येते त्याच्यामध्ये हा खूप जमीन आसमानचा फरक आहे. कसं राहते, आपण जेव्हा दैनंदिन आयुष्यामध्ये दिवसभर काम करतो त्याच्यामुळे आपल्या मसल्स ह्या फटीगमध्ये जातात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ताणतणाव वाढतो. या उलट आपण जेव्हा रोज व्यायाम करतो, तर व्यायाम केल्याने आपल्या बॉडीची मोबिलिटी म्हणजे रचना ही मेंटेन राहते. जॉईंट्स आपले मोबाईल राहतात. मसलचा ताण कमी होतो, मसलचा फटीग कमी होतो, मसलची स्ट्रेंथ वाढते, मेंदूवरचा ताण कमी होतो. व्यायामाचे असे असंख्य फायदे आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुमचं जर का दिवसभर काम केल्यामुळे शरीर दुखत असेल, जॉईंट्स दुखत असतील, तर त्रास अंगावर काढू नका. एका विशिष्ट डॉक्टरचा, फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या. व्यायाम केल्याने तुमच्या शरीरातील बरेच व्याधी कमी होऊ शकतात. म्हणून आम्ही प्रत्येक पेशंटला त्याच्या कामानुसार, त्याच्या दैनंदिन आयुष्यानुसार, त्याच्या आजारानुसार असे स्पेसिफिक व्यायामाचे प्लॅन्स बनवून देतो. आपल्या जर शरीरामध्ये कुठे ताणतणाव असेल, पेन असेल, मसल फटीग असेल, तर हा दिवसभर काम केल्याने किंवा काम करता करता ऑटोमॅटिक निघून जाईल, हा गैरसमज मुळातच मनात ठेवू नका. लवकरात लवकर आपल्या जवळच्या डॉक्टरचा, फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या आणि आपल्या शरीरातलं पेन दूर करा. लक्षात ठेवा, दिवसभर काम म्हणजे व्यायाम हे समीकरण नाही आहे. हे अतिशय विरोधाभासी गोष्टी आहेत. व्यायाम वेगळा आणि दिवसभर करण्याचं काम वेगळं. थँक